नमस्कार मित्रांनो, सावळ्याची जणू सावली 31 जुलै भागामध्ये देवा आणि सावली जुलीला पकडण्यासाठी तिच्यावर मस्त जाळं टाकतात. जुली हॉटेलमध्ये राजकुमारची वाट बघत असते. देव आता एक श्रीमंत माणूस होऊन जातो आणि फोनवर करोडांच्या गोष्टी करत असतो. हे जुली बारीक ऐकत असते. तेवढ्यात देवा तिला म्हणतो, हाय ब्युटिफुल. तो तिच्याशी ओळख करून घेतो आणि जुली पण छान रिस्पॉन्स देते. तेवढ्यात एक जण येतो आणि देवाला म्हणतो, सर तुम्ही तुमच्या मेडसाठी हिऱ्यांचा हार सांगितला होता ना, हा घ्या. देवा म्हणतो, ओ मी तर विसरलो होतो. जुली म्हणते, वाव हिऱ्यांचा हार. देवा म्हणतो, आपको चाहिए? तीन नहीं नहीं, मैं किसी से ऐसा कुछ नहीं लेती. देवा म्हणतो, घ्या हो, त्यात काय, मी पण असं कुणाला काही देत नाही, पण तुम्हाला देतो, घ्या हो. आता जुली लगेच हिऱ्यांचा हार घेते. बाजूला सावली बसून हे सगळं रेकॉर्डिंग करत असते. आता देवा जायचं नाटक करतो आणि जुली पटकन पर्समध्ये हार ठेवते. तो आता जातो आणि सावली शेजारी बसतो. राजकुमार येतो. जुली म्हणते, मेरा नेकलेस. खरं तर राजकुमारला खूप राग येतो, पण तू तिला नेकलेस देतो. जुली नेकलेस बघत म्हणते, वाव, याचा पण सावली मस्त व्हिडिओ घेते. ते आता दोघं निघून जातात. देवा म्हणतो, काय बाई आहे? सावली म्हणते, थँक्यू देवा दादा. देवा म्हणतो, बहिणा तेरे लिए कुछ भी. सावली थँक्यू म्हणत त्याच्याजवळ जाते. तेवढ्यात ऐश्वर्या दोघांचे फोटो काढते. बाहेर सारंग असतो आणि म्हणतो, हे ऐश्वर्या वहिनीने एवढं घाई का बोलवलं? तेवढ्यात रिक्षातून सावली येते. तो स्माईल करून म्हणतो, सावली कुठे गेली होती? बरं ते जाऊ दे, ऐश्वर्या वहिनीने सगळ्यांना बोलवलं, चल. सावली म्हणते, मी आलेचा. आता सगळेच गोळा होतात. तिलोत्तम म्हणते, ऐश्वर्या आता सांगशील का? ऐश्वर्या म्हणते, जो गुन्हेगार आहे त्याला तर येऊ द्या. तेवढ्यात सावली येते. सो म्हणतो, वहिनी तू पण ये, तू पण या घरातली मेंबर आहेस. ऐश्वर्या म्हणते, आता सांगते. सारंग म्हणतो, तुला काय म्हणायचं? सावली गुन्हेगार? ऐश्वर्या म्हणते, थांब सारंग, या मुलीने काय केलं हे तुला नाही माहिती. तिलोत्तम म्हणते, ऐश्वर्या काही आरोप करायच्या पहिले विचार कर. ऐश्वर्या म्हणते, मॉम माझ्याकडं पुरावा आहे. ही मुलगी एका माणसासोबत हॉटेलमध्ये होती. आता सारंग मोठ्याने ओरडतो, ऐश्वर्या वहिनी विचार करून बोला. तू ह्या पहिले पण सावलीवर आरोप केले आणि प्रत्येक वेळेस तूच तोंडावर पडलीस. ऐश्वर्या म्हणते, थांब सारंग, आणि फोटो दाखवते. आता एक एक करून ती सगळ्यांनाच दाखवते आणि म्हणते, ए मुली बोल, कोण आहे हा? सारंग म्हणतो, सावली तुला काही सांगायची गरज नाही, माझा सावलीवर पूर्ण विश्वास आहे. नील म्हणतो, सावली मला माहिती आहे तू निर्दोष आहे, पण तू बोल, कारण तुझ्यावर असा आरोप झालेला मलाही चालणार नाही. आणि सारंग त्याच्या बायकोची बाजू घेतो. असं व्हायला नको म्हणून मी तुझी बाजू घेतोय. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, बोल काय प्रकारे? तिलोत्तम म्हणते, हे खरं नाही हे सिद्ध कर, आणि करू शकली नाही ते घर सोडून जा. सावली म्हणते, मला थोडा वेळ द्या. तिलोत्तम म्हणते, संध्याकाळपर्यंत बास. सावली म्हणते, मला मान्य आहे. सारंग रूममध्ये जातो आणि हात जोडून म्हणतो, सावली मला माफ कर, आणि सगळ्यांच्या वतीने मी तुझी माफी मागतो. मला माहिती आहे हे सगळेजण तुझ्याशी खूप चुकीचं वागतायत. सावली म्हणते, सारंग सर आता थोडा वेळ, साचलेले मळं सगळेच दूर होतील. सारंग म्हणतो, तुझा तुझ्यावर विश्वास आहे ना? सावली मान हलवते. तो म्हणतो, मग माझा पण तुझ्यावर खूप विश्वास आहे, सगळं ठीक होणार. इकडे देवा जुलीला बोलवतो आणि सगळ्या गोष्टी मस्त सेट करतो. तिच्या डोळ्याला बांधून म्हणतो, 1 मिनिट बेबी. सावलीला फोन करून म्हणतो, बँड बाजे तयार रखना, बारात लेके आ रहा हूँ. आता सावलीला खूप आनंद होतो. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.